नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी गणेश तायडे. सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, आज आपण चर्चा करणार आहे आले अद्रक बियाण्याची निवड कशी केली पाहिजे व आपण कुठल्या प्रकारे काळजी घेतली पाहिजे, याविषयी आज आपण चर्चा करणार आहे. त्याआधी आपण जर चॅनलला नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. शेतकरी मित्रांनो, अद्रक बियाण्याचं आपल्याला निवड करते वेळेस आपण जे आहे का या कंडिशनमध्ये आपण आपला प्लॉट बियाण्यासाठी आपण जे आहे का प्लॉट बघण्यासाठी जात असतो. पण पाला पूर्णपणे बसेल असल्यामुळे आपल्याला जे आहे का समजत नाही की आले अद्रक पिकामध्ये सडनचा प्रादुर्भाव झालेला होता का प्लॉटमध्ये. त्याचबरोबर प्लॉटमध्ये नेमॅटोडचा प्रादुर्भाव झालेला होता का. त्याचबरोबर आले अद्रक पिकाचा जो प्लॉट डेव्हलप होते वेळेस प्लॉटमध्ये पीळ जो असतो समजा, तर तो आलेला होता का, या गोष्टींचं आपल्याला जे आहे का माहिती करणं खूप गरजेचं असतं. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपण प्लॉट बघण्यासाठी जाणार असाल तर आपण खात्रीशीर जो शेतकरी असाल समजा, तर त्याच शेतकऱ्यांचा आपण प्लॉट घेणं खूप गरजेचं असतो. कारण की या पिरियडमध्ये बरेचसे शेतकरी म्हणत असतात की आमचाही प्लॉट बियाण्यासाठी द्यायचा आहे. ज्या प्लॉटमध्ये सडनचं इन्फेक्शन झालेलं असतं, असे पण बरेचसे शेतकरी असतात की ते म्हणत असतात की प्लॉट आम्ही जे आहे का बियाण्यासाठी आम्हाला द्यायचं आहे. त्यामुळे आपण बियाणे घेते वेळेस आपण ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे की खात्रीशीर शेतकऱ्याकडनं किंवा मग खात्रीशीर माणसाकडनं आपण जे आहे का बियाणं घेतलं पाहिजे. त्याचबरोबर त्या प्लॉटमध्ये आधीचे जर फोटो अवेलेबल असेल तर व्हिडिओ असेल तर ते बघणं पण गरजेचं आहे. प्लॉट डेव्हलप कसा होता, त्यामध्ये प्लॉटमध्ये पिळा कसा आलेला होता की नव्हता आलेला. तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणखीन दुसरा मुद्दा की प्लॉटमध्ये जर जास्त प्रमाणामध्ये जर नेमॅटोडचा प्रादुर्भाव झालेला असेल, तर अशा वेळेला पण जे आहे का आपण बियाण्याची निवड करते वेळेस त्याची काळजी घेणं खूप गरजेचं असतं. त्यानंतर तिसरा मुद्दा म्हणजे की प्लॉटमध्ये पीळ पडलेला आहे का? सर्वात महत्त्वाचा मुद्दा तोच आहे की मागील वर्षी बरेचसे शेतकरी फसले त्याच कारणामुळे की बऱ्याचशा शेतकऱ्यांचा जो आहे का प्लॉटमध्ये पीळ पडलेला होता. तर त्याचं प्रमुख कारण म्हणजे भरपूर काही गोष्टी आहे. पण ज्या प्लॉटमध्ये पीळ पडलेला असेल, तर त्या प्लॉटचं आपण बियाणं घेतलं नाही पाहिजे. जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये ज्या प्लॉटमध्ये आपण लागवड करणार आहोत, तर पीळ पडलेलं जरी आपण बियाणं घेतलं, तर आपल्याही प्लॉटमध्ये जे आहे का पीळ पडण्याचे चान्सेस असतात आणि पीळ पडतच असतात. त्यामुळे आपण ती काळजी घेणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपण फसायला नको. त्याचबरोबर शेतकरी बंधूंनो, आता बऱ्याचशा भागांमध्ये शेतकरी म्हणतात, की लांब कांडीचं बियाणं पाहिजे की आखूड कांडीचं बियाणं पाहिजे. तर सर्वप्रथम बियाणं जे आहे का मीडियम साईजमध्ये असलं, तरी पण एकदम चांगल्या प्रकारे जे आहे का आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. असं नाहीये की बियाण्याची जी साईज आहे, ती एकदम पूर्णपणे जाड पाहिजे किंवा मग बियाणं पूर्णपणे त्याची जी कंदाची जी लांबी आहे, ती जास्तही वाढलेली पाहिजे, असं काहीच नसतं. फक्त प्लॉटमध्ये आपण जेव्हा मागील वर्षी शेतकऱ्यांनी व्यवस्थित प्लॉट डेव्हलप केलेला आहे का? काय होत असतं बऱ्याचशा हार्मोन्सचा अतिवापरही जरी झाला, तर अशा वेळेला पण जे आहे का थोडेसे प्लॉटमध्ये दुष्परिणाम होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे प्लॉटचं बियाणं आपण निवडते वेळेस मीडियम साईजही जरी असलं, तरी काही हरकत नाहीये. त्याचबरोबर त्याची कांडी जी असते, ती कमी प्रमाणात जरी लांबी असली, तरी पण काही हरकत नसते. कारण की ती कांडी लांब होण्यासाठी वेगवेगळे औषधी असतात, त्यांचा वापर करून आपण कांडीची लांबीही वाढवू शकतो. पण आपण बियाण्याची निवड करते वेळेस आपण या गोष्टींमध्ये जे आहे का आपण फसलं नाही पाहिजे. त्यामुळे जे आहे का आपल्याला या गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बियाण्याचे जे रेट आहे, ते रेट आता बऱ्याचशा भागांमध्ये फिक्सही झालेले आहे. पण मार्केटमध्ये जर एक साधारणपणे ₹2200-2300 ची जर रेट असेल, तर त्यापेक्षा एक साधारणपणे ₹600 ते ₹800 पर्यंत जे आहे का, शिल्लक रेटमध्ये बियाणे जे आहे का आपल्याला मिळत असतं. एक साधारणपणे जर आपण विचार केला, जर ₹2500 पर्यंत जरी आल्याचे जे रेट चालू असेल आणि जर आपल्याला चांगल्या क्वालिटीचं जर बियाणं घ्यायचं असेल, तर अशा वेळेला जे आहे का आपण एक साधारणपणे ₹700 ते ₹800 शिल्लक देऊन आपण जे आहे का बियाणे घेऊ शकतो. कारण की मागील बऱ्याच वर्षापासून मी बघतोय, की रेशो तेच असतो. एक साधारणपणे मार्केटमध्ये जरी XYZ रेट असले, तर त्यापेक्षा जे आहे एक साधारणपणे 700 ते ₹800 पर्यंत जे आहे का आपल्याला शिल्लक दराने जे आहे का बियाणं घेतलं जात असतं. शेतकरी असो किंवा जे बियाणे घेणारा शेतकरी असो, तर हाच रेशो बऱ्याच ठिकाणी असतो. आता बऱ्याच भागांमध्ये हा रेशो काय आहे ते माहिती नाहीये. पण एक साधारणपणे आमच्या भागामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आम्ही पण बरेचशा शेतकऱ्यांना बियाणे याआधी दिलेलं आहे. याच रेशोने दिलं होतं. जर आपल्याला बियाण्याची निवड करायची असेल, तर या ज्या-ज्या गोष्टी सांगितल्या, त्या व्यवस्थितरित्या जे आहे का
त्याची काळजी घ्या. त्याचबरोबर बियाणे काढते वेळेस ज्या दिवशी आपण बियाणं काढणार आहोत, तर त्या दिवशी जे आहे का बियाणं काढल्यानंतर व्यवस्थित आपण त्याला जर पाल्याने जर झाकून ठेवलं आणि त्यानंतर आपण त्याचं जर मोजमाप करून व्यवस्थित जर नेलं, तर चांगल्या प्रकारे त्याचाही आपल्याला फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर बियाण्याच्या सध्याच्या कंडिशनमध्ये जर आपण बघू शकता, की जास्त डोळा आलेला नाही पाहिजे. जो कोंब येत असतो, तर तो मीडियम साईजमध्ये जरी असला किंवा मग नसलाही तरी पण चालत असतो. त्याचबरोबर प्लॉटला पाणी शेतकऱ्यांनी किती दिलेलं आहे, त्याची पण काळजी घेणं खूप गरजेचं असतं. इथून पुढे ज्या शेतकऱ्यांना बियाण्यासाठी प्लॉट द्यायचा आहे, त्यांनी वापसा कंडिशनमध्ये ठेवणं खूप गरजेचं असतं. जेणेकरून आपण ज्या शेतकऱ्यांना बियाणं देणार आहोत, तर ते बियाण्याला जे आहे का कोंब आलेला नाही पाहिजे. कोंब जरी किंवा डोळा जरी आलेला असला, तर अशा वेळेला पण जे आहे का आपलं जे बियाणं आहे, ते थोडंफार आपल्याला त्याची घसरण होण्याचे चान्सेस जास्त राहत असतात. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना आता आले अद्रक द्यायचे आहे, पण बरेचसे शेतकरी भाव वाढतील या आशेने थांबलेले होते. तर त्यांना असं एक सांगणं आहे, की आता बऱ्याचशा भागांमध्ये पाणी पण ऑलरेडी कमी झालेलं आहे. पण बरेचसे शेतकरी म्हणतात, की अनुभव पण आहे, की बियाण्याच्या पिरियडमध्ये आल्याचे जे दर आहे त्यामध्ये सुधारणा होत असते. पण आता एक साधारणपणे मार्चमध्ये 15 ते 20 मार्चपासूनच बरेचसे शेतकरी म्हणतात, की 5 मार्चपासूनच एक चालू होत असतं बियाणे काढण्यासाठी. पण चालू वर्षाला जी मूव्हमेंट पाहिजे होती, तर ती कमी प्रमाणामध्ये आहे. त्याचं कारण म्हणजे हेच आहे, की मागील वर्षी शेतकरी बऱ्यापैकी लॉसमध्ये गेलेला आहे. मागील वर्षी बियाण्यामध्ये जास्त बियाणं रेटने घेतलं आणि रेट कमी मिळाले चालू वर्षाला. त्यामुळे सध्याच्या कंडिशनला थोडीशी जी मूव्हमेंट आहे ती कमी आहे आणि थोडीशी डिले होत चाललेलं आहे. पण ज्या शेतकऱ्यांना बियाणे घ्यायचं असेल त्यांनी एक साधारणपणे 10 ते 15 एप्रिलपर्यंत बियाणे घेणं खूप गरजेचं आहे. तिथून पुढे जे बियाण्याला जे डोळे असतात, कोंब असतात ते निघायला चालू होत असतात. त्यामुळे आपल्याला ही पण काळजी घ्यायची आहे आणि ज्या शेतकऱ्यांना प्लॉट द्यायचा आहे बियाण्यासाठी त्यांनी पाण्याचं मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं आहे. थोडीशी वापसा कंडिशन ठेवायची आहे. नॉर्मल जी आपली जमीन आहे, ती ओलावा नॉर्मल ठेवायचा आहे. जेणेकरून आपण ज्या शेतकऱ्यांना देणार आहे, त्याची फसवणूक होणार नाही किंवा मग त्याच्या जे बियाण्यामध्ये आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. शेतकरी बंधूंनो, असेच वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो जरूर करा. पुढील व्हिडिओमध्ये आपण माहिती देणार आहोत, की बियाण्याची साठवणूक कुठल्या-कुठल्या पद्धतीमध्ये केले जात असते. याविषयी आपण पुढील व्हिडिओ बनवणार आहोत. व्हिडिओ जरी आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. काही अडचणी असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कमेंट करा.